शेकापचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तर उपस्थित राहणार आहेत, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येणार आहेत। जयंत पाटील आपल्या सोबत आहेत। रॅली करून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात आहे। रॅली सुद्धा काढले वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी। आमची ही दरवर्षी आम्ही कार्यक्रम सुरू होण्यापर्यंत त्या गावामध्ये आमची रॅली असते। ही हा साचेबद्ध कार्यक्रम ठरलेला आहे आणि आज कमी 25,000 कार्यकर्ते या मेळाव्याला येतील। शेकापचा वर्धापन दिन आहे, मात्र महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना एकजूटपणे एका व्यासपीठावर आणण्यासाठीच काम आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच राहणार आहोत। हा या ठिकाणी संपूर्णपणे निकाल दिलाय। पण आजचा मेळावा मध्ये राज ठाकरेंना आम्ही बोलवलेलं आहे। त्यांनी महाराष्ट्राच्या मराठीच्या बाबतीत आणि महाराष्ट्र हिताच्या बाबतीत जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो। ठाकरे बंधूंचं स्वागत करतो आणि ठाकरे बंधूंची भूमिका ही पुढील काळासाठी महाराष्ट्राच्या हिताची असेल असं मला वाटतं। राज ठाकरेंना भेटून तुम्ही निमंत्रण दिलं, त्यानुसार ते उपस्थित राहत आहेत, त्यांना बोलवण्यामागचं नेमकं प्रयोजन काय होतं? सांगितलं त्यांनी जी भूमिका घेतली दोन्ही बंधूंनी आणि महाराष्ट्राचं वातावरण बदललेलं आहे। मला वाटतं नक्कीच वेगळ्या तऱ्हेनं ही भूमिका आपण पार पाडणार आहोत। आजच्या मेळाव्यानंतर महाआघाडीला वेगळी भक्कम येईल असं मला वाटतं। पण आज निवडणुकीचं राजकारण नाही, जे मराठीसाठी जी भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही त्याला मुद्दाम बोलू। मराठीचा आहे, मात्र शेकापच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरती राज ठाकरे सहभागी होत आहेत। शेकाप पक्षाच्या वर्धापन दिनाला त्यांनी मला त्यांच्या मराठीच्या मेळाव्यात त्यांनी आजून बोलवलं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही आज जे ती भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही स्वागत आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही बोलवलं। जयंत पाटील आज निवडणुकीची कुठली चर्चा नाही आहे आणि त्याच्यावर आम्ही बोलवलं नाही। आमच्या पारंपरिक या दिवसात चाललेला वर्धापन दिन आणि त्याच्यामध्ये असलेली आमची भूमिका महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांची भूमिका घेतली त्यांचे स्वागत आणि त्यांच्या त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे। विचारमंथन फक्त शेकापच्या राजकीय जडणघडणीवर होणार, भविष्यासाठी होणार की फक्त होतं कार्यकर्ते त्याच्या व्यतिरिक्त काही राजकीय भाषण होणार? नाही त्याच्यात होत नाही। आम्ही चर्चा करतो नवीन, पण या वर्धापनीचं वैशिष्ट्य आहे 70% 80% तरुणांना या ठिकाणी आम्ही अधिकार सोपवलेले आहेत, त्यांना संघटनेमध्ये संपूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि 20% महिलांना या ठिकाणी चिटणीस संघापासून आम्ही घेतलेला आहे। हे या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।